राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्यात शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे। त्यात या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। या प्रकरणावर आता आज ऐवजी उद्या म्हणजेच 23 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे। या कायदेशीर लढाईमध्ये शेवटची सुनावणी 4 ऑगस्टला झाली होती। त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलली आहे। त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश आज उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। सरन्यायाधीश SV रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत। त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत। त्यामुळे सरन्यायाधीश रमणांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता मावळत चालली आहे आणि याचा फायदा शिंदे गटाला होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसेनेचे नेते अनिल परमार सोबत आहेत, ते त्यांची चर्चा करू। सर स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। सर आपण दिल्लीत आलेला आहे, आजची सुनावणी पुन्हा पुढे ढकललेली आहे। आजची सुनावणी उद्यावरती ठेवलेली आहे। कोर्टात असं कधी कधी होतं, काही कारणास्तव एखादे जज उपस्थित नसतात, म्हणून आजची सुनावणी उद्यावरती ठेवलेली आहे। उद्याच्या तारखेची मी वाट बघतोय। जवळपास सुनावणी पूर्ण झाली आहे। अंतरिम आदेश काय येतात त्याची उद्या आम्ही वाट बघतो। केंद्रीय निवडणूक आयोगाला सूचना तर दिलेल्या आहेत, जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत तिकडे कुठलाही निर्णय घेऊ नये। त्या बाबतीमध्ये तोंडी सूचना तर कोर्टाने त्या दिवशी दिलेल्याच आहेत। उद्या त्याची तारीख आहे, उद्या त्यांच्यासमोर देखील बाजू मांडली जाईल।